नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह सर्व पक्षांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचं आवाहन केलं होतं. तसेच बारामतीत पवार गट आणि ठाकरे गट सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याची माहिती मिळत आहे, ज्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती. पण काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे की जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार लढवेल. त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न दिला जाण्याचे संकेत आहेत. बारामतीत सध्या 8 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राहुरी मतदारसंघात मात्र वेगळी परिस्थिती दिसत आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्ता तनपुरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे, जिथे निवडणूक लढवायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एकूणच बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित रामनवमीच्या सभेत राजा सिंह यांनी अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. राजा सिंह यांनी छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरेवरून राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती का वाटते. मुस्लिम समाज कधीच तुमच्या बाजूला नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले की महाराष्ट्रातील हिंदूंना वाटतं की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजेत. जर यासाठी मावळ्यांची गरज असेल तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत, असं ते म्हणाले. राजा सिंह यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरात आणि मुलगा हर्षवर्धन खरात फरार होण्यामुळे प्रकरण अजून गुंतागुंतीचं बनलं आहे. तपासात विशेष महत्त्वाचे खुलासे करणारा हर्षवर्धन खरात एकाएकी गायब झाल्यामुळे प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी सुरू केली होती. त्याचवेळी कल्पना खरातच्या शोधाची मोहीम चालू होती. हर्षवर्धनच्या चौकशीदरम्यान त्याने काही धक्कादायक खुलासे केले होते. परंतु त्यानंतर अचानक संपर्काबाहेर जाण्याने तपास यंत्रणा पुढे जाण्यासाठी आणखी गोंधळाट पडली आहे. एकाच कुटुंबातील 2 महत्त्वाचे सदस्य फरार झाल्याने या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना एक मोठं आव्हान आलं आहे. मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात आला आहे. 4 एप्रिलच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने एक विशेष मेगाब्लॉक घेतला होता आणि या पुलाचे जुने गंजलेले लोखंडी गर्डर हटवण्याचं काम सुरू केलं. हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी ठरलं असलं तरी मुंबईकरांना त्यावेळी आणि नंतर प्रवासासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. एल्फिन्स्टन पूल पाडल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासून मध्य रेल्वेने दादर ते CSMT दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक लागू केला होता. या पुलाचं 113 वर्ष जुने गंजलेले गर्डर काढणं हे एक मोठं आव्हान होतं. गॅस कटिंगचा वापर करून या गर्डरचे मोठे तुकडे मध्यभागातून कापण्यात आले. पहाटे 4 ते 6 या सुमारास कापलेले गर्डर भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने उचलून रेल्वे रुळापासून बाजूला ठेवण्यात आले. काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राज्यातील हवामानातील सतत होणारा बदल आणि अवकाळी पावसाचं सत्र शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागानं विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उष्णतेच्या वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. या अवकाळी पावसाच्या शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. विशेषतः रब्बी हंगामातील पिकांवर अमरावती जिल्ह्यात कांद्याचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा नफा वाया गेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, जळगाव आणि इतर भागातील पिकांनाही फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा आणि फळ पिके खराब झाली आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा एक पोकळ धमकी दिली आहे.
ज्यामुळे दोन्ही देशातील तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. सियालकोटमध्ये 4 एप्रिलला आसिफ यांनी म्हटलं की जर भविष्यात भारतासोबत संघर्ष झाला तर पाकिस्तान केवळ सीमावर्ती भागावर किंवा मुंबई दिल्लीवर हल्ला करणार नाही तर कोलकात्यावरही थेट हल्ला करेल. त्यांची ही धमकी भारतासाठी नवं चॅलेंज ठरू शकतं. आसिफ यांनी भारत सरकारवर फॉल्स फ्लॅग ऑपरेशनच्या तयारीचा आरोप करत भारत पाकिस्तानला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. तथापि ते या आरोपांसाठी ठोस पुरावे देण्यात अयशस्वी ठरले. यापूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की जर पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया पुन्हा केल्या तर यावेळी पाकिस्तानला स्वप्नात देखील विचार केला नाही असा धडा शिकवला जाईल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. इराण आणि अमेरिकेतील युद्धाने 1 महिना पूर्ण केला असून युद्ध थांबवण्यासाठी जागतिक दबाव वाढला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात इराणनं होर्मुझ खाडी बंद केली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगावर गंभीर ऊर्जा संकटाचा फटका बसला आहे. अनेक देश युद्धात अडकले आहेत आणि यामुळे जागतिक स्तरावर मोठा विनाश होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेनं इराणला युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे, पण इराणने युद्ध थांबवण्यास काही अटी ठेवल्या आहेत. होर्मुझ खाडी बंद केल्यामुळे अनेक देशांचे जहाज इथे अडकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 4 एप्रिल रोजी 48 तासांची अंतिम मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की जर होर्मुझ खाडी खुली केली नाही किंवा युद्धबंदीचा करार केला नाही तर इराणला गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. अमेरिकेनं इराणच्या बुशेहर अणुसुविधेवर हल्ला केला, ज्यामुळे संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत असून होर्मुझ खाडीच्या वादावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ खाडी खुली करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु इराणने माघार घेतल्याचा संकेत दिला नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एक रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सवर 6 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकात विजयासाठी गुजरातला 15 धावांची आवश्यकता होती, पण राजस्थानच्या जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडेनं अप्रतिम गोलंदाजी करत सामना एकवटला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. त्यावर तुषार देशपांडेने अतिशय अचूक गोलंदाजी करत केवळ 4 धावा खर्च केल्या. त्याच्या दमदार प्रदर्शनामुळे गुजरातचा विजय हुकला आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला, ज्यात राजस्थाननं अखेरच्या क्षणामध्ये विजयाची कामगिरी केली. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.